बातमी नाशिकमधून आहे। नाशिक भाजपमधील अंतर्गत वाद हा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे। भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना घेराव घालत विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। निष्ठावंतांना उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक झालेत। शहराध्यक्ष सुनील केदार यांना घेराव घालत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे। अपडेट्स देणार आहेत। या संदर्भातले अपडेट्स चंदन पुजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहोचवतायत। तर चंदन, नेमकं काय घडलेलं आहे? कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत? वर्षा, खरं तर नाशिकमध्ये ज्या पद्धतीनं भाजपनं तिकीट वाटपामध्ये गोंधळ केलेला आहे, अनेक निष्ठावंतांचं तिकीट कापून या ठिकाणी आयात उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आणि त्याच्यामुळे एक संतापाची लाट जी आहे ती सध्या नाशिकच्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळतेय। निष्ठावान कार्यकर्ते हे पक्ष पदाधिकाऱ्यांवर नाराज असल्याचं बघायला मिळतंय। शहराध्यक्ष सुनील केदार हे नाशिक रोड परिसरात एका बैठकीसाठी गेले असता त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली, चले जाओचे नारे दिले आणि एकूणच या सगळ्या प्रक्रियेनंतर कार्यकर्त्यांनी सुनील केदार यांना घेराव घालत त्यांना जाब विचारला। जे निष्ठावान कार्यकर्ते वर्षानुवर्ष पक्षाचं काम करतात त्यांना तिकीट का दिले नाही असा जबाब देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांनी विचारला। त्यापूर्वी आज सकाळीच नाशिकचे शहराध्यक्ष जे आहेत अमित घुगे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केलेला आहे। नाशिकमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून आयात उमेदवारांना ज्या पद्धतीनं भाजपनं उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे आता निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये एक संतापाची लाट जी आहे ती नाशिकमध्ये बघायला मिळते आणि त्याचाच प्रत्यय म्हणून कार्यकर्ते पदाधिकारी ठिकाणी भाजपचे शहराध्यक्ष जात आहेत त्या ठिकाणी त्यांना घेराव घालतायत, घोषणाबाजी करतायत। चंदन, आणि नाशिकमधील या सगळ्या घडामोडींवरती आपले लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एवढे कार्यकर्ते सगळे तळमळीने भारतीय जनता पार्टीचं रोपटं वाढवत होते, पण आज कोणाचं काहीच पक्षात काहीच तथ्य नसताना त्या माणसाला तिकीट देऊन भारतीय जनता पार्टीने खूप चुकीचं वागणूक केलेलं आहे। त्याबद्दल त्यांचा एकदम जाहीर निषेध आहे आणि आम्ही सगळे जुने कार्यकर्ते एकच आवाज देतो की त्यांना आम्ही कुठेही फिरून देणार नाही आणि त्यांच्या विरोधातच प्रचार करू।